बाकीचे दोन महत्त्वाचे थेरम आपण बघितले. त्यातला ऍक्च्युली सगळ्यात महत्त्वाचा थेरम आपण बघितला तो म्हणजे डरबॉक्स थेरम. डरबॉक्स थेरमचं स्टेटमेंट मी परत एकदा रिकॉल करतो कारण तो फार महत्त्वाचा थेरम आहे आणि आपल्याला बऱ्याच वेळा तो थेरम यूज करायचा आहे. ठीक आहे. सो डरबॉक्स थेरमचं स्टेटमेंट असं आहे की a function if f is a bounded function, f is a bounded function, f is bounded function on AB, then we have necessary and sufficient condition for the Riemann integrability. Then f is Riemann integrable if and only for any epsilon greater than 0. For any epsilon greater than 0, there exists delta greater than 0 with norm p less than delta, such that upper sum of f with respect to p minus lower sum of f with respect to p is strictly less than epsilon. So हा डरबॉक्स थेरम आपण बऱ्याच वेळा यूज करणार आहे आणि पर्टिक्युलरली हा थेरम यूज करणार आहे म्हणजे कसा यूज करणार आहे तर आपल्याला एखादं फंक्शन जर रिमान इंटिग्रेबल दाखवायचं असेल तर फक्त आपण एवढं दाखवणार आहे की त्या फंक्शन साठी कुठलाही इप्सिलॉन घेतला तर त्या प्रत्येक इप्सिलॉन साठी एक डेल्टा आणि एक पार्टिशन पी एक्झिस्ट होते की ज्या पार्टिशनचा नॉर्म हा डेल्टा पेक्षा लहान आहे आणि त्याच्या अप्पर सम त्या पार्टिशन साठीची असणारी त्या फंक्शनची अप्पर समची व्हॅल्यू मधून जर लोअर समची व्हॅल्यू सबट्रॅक्ट केली तर येणारा डिफरन्स हा इप्सिलॉन पेक्षा पण कमी असतो. ठीक आहे. सो प्रत्येक इप्सिलॉन साठी असं होल्ड होतं म्हणजे थोडक्यात अप्पर सम आणि लोअर सम ही इक्वलच असते त्या पार्टिशन साठी असं आपण म्हणणार आहे. सो या थिअरमचा यूज करून आपण एक महत्त्वाचा थिअरम प्रूव्ह करून घेतला की एव्हरी कंटिन्युअस फंक्शन इज रिमान इंटिग्रेबल. सो लास्ट लेक्चरला आपण प्रूव्ह करून घेतलं की प्रत्येक कंटिन्युअस फंक्शन हा रिमान इंटिग्रेबल आहे. सो आता मला त्याच्या पुढे जाऊन असं म्हणायचं की एव्हरी मोनोटोन फंक्शन इज रिमान इंटिग्रेबल. ठीक आहे. एव्हरी मोनोटोन फंक्शन इज रिमान इंटिग्रेबल. आता लास्ट लेक्चरला आपण जे दाखवलं एव्हरी कंटिन्युअस फंक्शन इज रिमान इंटिग्रेबल त्याच्यामध्ये आपण कंटिन्युटीचे काही 2-3 रिझल्ट होते बघा ते यूज केले. कंटिन्युटीचे 2-3 रिझल्ट कुठले तर त्यातला एक महत्त्वाचा रिझल्ट आपण बघितला की एव्हरी कंटिन्युअस फंक्शन डिफाइंड ऑन अ क्लोज्ड अँड बाउंडेड इंटरव्हल इज बाउंडेड. सो म्हणजे क्लोज्ड आणि बाउंडेड इंटरव्हल वरती एखादं कंटिन्युअस फंक्शन डिफाइन केलं असेल तर ते बाउंडेड असतं. हा एक रिझल्ट यूज केला आणि दुसरा रिझल्ट यूज केला एव्हरी कंटिन्युअस फंक्शन डिफाइंड ऑन क्लोज्ड अँड बाउंडेड इंटरव्हल अटेन्स इट्स बाउंड्स. दॅट इज every continuous function defined on closed and bounded interval attains its GLB and its LUB on the given interval. So त्या दिलेल्या इंटरवल वरती एखादं कंटिन्युअस फंक्शन असेल तर प्रत्येक क्लोज्ड आणि बाउंडेड इंटरवल वरती त्या फंक्शनचा मॅक्सिमम पण अटेन करतोय आणि मिनिमम पण अटेन करतोय. सो या दोन थिअरमचा यूज करून आपण असं प्रूव्ह करू शकलो की एव्हरी कंटिन्युअस फंक्शन इज रिमान इंटिग्रेबल. सो त्याच्या पुढे जाऊन मला असं दाखवायचं या आपण लेक्चरला बघणार आहे एव्हरी मोनोटोन फंक्शन इज रिमान इंटिग्रेबल. आता मोनोटोन फंक्शन मध्ये पण परत दोन प्रकार आहेत. एक म्हणजे मोनोटोनिक इन्क्रीजिंग फंक्शन आणि मोनोटोनिक डिक्रीजिंग फंक्शन. ओके. मोनोटोनिक इन्क्रीजिंग म्हणू शकतो आपण मोनोटोनिक डिक्रीजिंग किंवा त्याला नॉन डिक्रीजिंग नॉन इन्क्रीजिंग असं सुद्धा म्हणू शकतो आपण. ठीक आहे. सो आता मोनोटोनिक इन्क्रीजिंग मोनोटोनिक डिक्रीजिंग आणि स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन आणि स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन असे काही टाइप आहेत. ते थोडेसे मी रिकॉल करून घेतो. जर तुम्हाला माहित असतील तर चांगली गोष्ट आहे नसेल तर ते तुम्हाला या लेक्चर मधून क्लिअर होऊन जाईल. सो आपला पहिला पॉइंट आपण मोनोटोनिक फंक्शन्स बघणार आहे. सो द फर्स्ट पॉइंट इज मोनोटोनिक फंक्शन्स. मोनोटोनिक फंक्शन्स. मोनोटोनिक फंक्शन्स. सो मोनोटोनिक फंक्शन्स हे पर्टिक्युलरली दोन टाइपचे असतात. त्याच्यामध्ये पर्टिक्युलर monotonic increasing function यालाच आपण पर्टिक्युलरली नॉन डिक्रीजिंग फंक्शन असं सुद्धा म्हणू शकतो. नॉन डिक्रीजिंग फंक्शन म्हणजे मोनोटोनिक इन्क्रीजिंग म्हणजे नॉन डिक्रीजिंग फंक्शन आणि दुसरा टाइप आहे तो म्हणजे मोनोटोनिक डिक्रीजिंग फंक्शन. मोनोटोनिक डिक्रीजिंग फंक्शन मोनोटोनिक डिक्रीजिंग फंक्शन यालाच आपण म्हणू शकतो नॉन इन्क्रीजिंग फंक्शन.
नॉन इन्क्रीजिंग फंक्शन. नॉन इन्क्रीजिंग फंक्शन. सो जर पर्टिक्युलरली आपण या दोन्ही टाइप बद्दल बोलणार आहे. म्हणजे मोनोटोनिक फंक्शन हे दोन टाइपचे असतात. एक मोनोटोनिक इन्क्रीजिंग आणि दुसरा टाइप आहे मोनोटोनिक डिक्रीजिंग. मोनोटोनिक इन्क्रीजिंगलाच आपण नॉन डिक्रीजिंग फंक्शन असं म्हणतोय आणि मोनोटोनिक डिक्रीजिंग फंक्शनलाच आपण नॉन इन्क्रीजिंग फंक्शन असं म्हणतोय. ठीक आहे. सो पर्टिक्युलरली मी वन बाय वन प्रत्येक पॉइंट डिस्कस करणार आहे. सो पहिला पॉइंट आपण डिस्कस करणार आहे, दॅट इज मोनोटोनिक इन्क्रीजिंग फंक्शन. सो आवर फर्स्ट पॉइंट विल बी मोनोटोनिक इन्क्रीजिंग फंक्शन. So monotonic increasing function. Tonic increasing function. Let f be a function defined on closed interval a. F is said to be monotonic increasing function. Monotonic increasing function. Monotonic increasing function. If x1 is less than x2 implies f of x1 is less than or equal to f of x2 for all x1 x2 belongs to closed interval ab. For all x1 x2 belongs to closed interval ab. So मोनोटोनिक इन्क्रीजिंग फंक्शनची ही डेफिनेशन आहे. यालाच आपण नॉन डिक्रीजिंग फंक्शन असं म्हणतोय. मोनोटोनिक इन्क्रीजिंग नॉन डिक्रीजिंग फंक्शन. नॉन डिक्रीजिंग याच्या नावातच आहे. हे फंक्शन कधी डिक्रीज होत नाही. डिक्रीज होत नाही म्हणजे काय, इन्क्रीजच होत जाणार आहे हे फंक्शन. जसं जसं आपल्या व्हॅल्यूज वाढत जाणार आहेत, म्हणजे तुमच्या डोमेन मधल्या व्हॅल्यूज वाढत गेल्या, डोमेन मधल्या व्हॅल्यूज वाढत गेल्या, तर त्याच्या फंक्शनचे जे रेंज आहे त्या रेंजच्या व्हॅल्यूज सुद्धा जर इन्क्रीज होत असतील, सो डोमेन मधल्या व्हॅल्यूज इन्क्रीज होत आहेत, तशा ते मोनोटोनिक इन्क्रीजिंग फंक्शन म्हणायचं. आता इन्क्रीजिंग किंवा म्हणजे एकतर त्या काय व्हायला पाहिजेत, वाढल्या पाहिजेत किंवा सेम राहिल्या तरी चालतात. ठीक आहे. लेस देन और इक्वल टू म्हणजे काय म्हणायचं आपल्याला, एकतर त्या व्हॅल्यूज इन्क्रीज झाल्या पाहिजेत किंवा त्या व्हॅल्यूज काय राहिल्या पाहिजेत, म्हणजे व्हॅल्यू वाढल्या पाहिजेत. एकतर x1 पेक्षा x2 मोठा असेल तर f of x1 हा f of x2 पेक्षा किंवा इक्वल असला तर चालतो आपल्याला. सो मोनोटोनिक इन्क्रीजिंग म्हणजे लक्षात येते का बघा, मोनोटोनिक इन्क्रीजिंग फंक्शन म्हणजे जर तुमच्या फंक्शनच्या डोमेन मधल्या व्हॅल्यूज इन्क्रीज होत असतील तर तुमच्या फंक्शनच्या इमेजेसच्या व्हॅल्यू ह्या आयदर सेम असल्या पाहिजेत ऑर इन्क्रीज झाल्या पाहिजेत, म्हणजे डिक्रीज झाल्या नाही पाहिजेत. नॉन डिक्रीजिंग याचा अर्थ काय, व्हॅल्यूज डिक्रीज होता कामा नाहीत इमेजेसच्या. तुमच्या डोमेन मधल्या व्हॅल्यूज इन्क्रीज होत असताना तुमच्या इमेजेसच्या व्हॅल्यू या डिक्रीज होता कामा नये, म्हणून याला नॉन डिक्रीजिंग फंक्शन म्हणतात. सो डेफिनेशन मोनोटोनिक इन्क्रीजिंग फंक्शनची लक्षात आली का बघा सगळ्यांना. मोनोटोनिक इन्क्रीजिंग फंक्शनची डेफिनेशन लक्षात आली का? मोनोटोनिक इन्क्रीजिंग फंक्शनची डेफिनेशन लक्षात आली का? सो क्लियर आहे का बघा मोनोटोनिक इन्क्रीजिंग फंक्शनची डेफिनेशन. इन्क्रीजिंग फंक्शनचं एखादं एक्झाम्पल कुणाला सांगता येईल का? हा फंक्शन सांगा की जे मोनोटोनिक इन्क्रीजिंग आहे. हा बघा, मोनोटोनिक इन्क्रीजिंग फंक्शनचं एखादं एक्झाम्पल कुणाला मोनोटोनिक इन्क्रीजिंग फंक्शनचं सांगता येईल का? हा ऍक्च्युली एज आता हा आपण डिफाइन कसं करलोय त्याच्यावरती डिपेंड आहे. ठीक आहे. एज फंक्शन आपण डिफाइन कसं करलोय. सो पर्टिक्युलर एक्स स्क्वेअर फंक्शन आहे, x प्लस 1 आहे. सो मोनोटोनिक इन्क्रीजिंग फंक्शन्स. ठीक आहे. एक्स स्क्वेअर सुद्धा मोनोटोनिक इन्क्रीजिंग आहे, e रेस टू x आहे. त्यानंतर y आयडेंटिटी फंक्शन हे मोनोटोनिक इन्क्रीजिंग आहे का? आयडेंटिटी फंक्शन हे मोनोटोनिक इन्क्रीजिंग होईल का बघा बरं. आयडेंटिटी फंक्शन हे मोनो
आयडेंटिटी फंक्शन हे मोनोटोनिक इन्क्रीजिंग फंक्शन होईल का बघा बरं. आयडेंटिटी फंक्शन म्हणजे एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स मोनोटोनिक इन्क्रीजिंग होईल ना. सो दिस विल बी द मोनोटोनिक इन्क्रीजिंग फंक्शन. सो माझा एक प्रश्न आहे, कॉन्स्टंट फंक्शन हे मोनोटोनिक इन्क्रीजिंग फंक्शन असेल का. कॉन्स्टंट फंक्शन हे मोनोटोनिक इन्क्रीजिंग फंक्शन होईल का. कॉन्स्टंट फंक्शन हे मोनोटोनिक इन्क्रीजिंग फंक्शन होईल का बघा बरं. सो परत एकदा विचार करा, x1 पेक्षा x2 मोठा असेल तर f ऑफ x1 हा कॉन्स्टंट फंक्शन हा मोनोटोनिक इन्क्रीजिंग मध्ये येईल का. कॉन्स्टंट फंक्शन हा मोनोटोनिक इन्क्रीजिंग होईल का. डेफिनेशन नीट बघा, x1 जर स्ट्रिक्टली लेस दॅन x2 असेल तर f ऑफ x1 हा लेस दॅन इक्वल टू f ऑफ x2 असला तर चालतो आपल्याला. याला आपण नॉन डिक्रीजिंग म्हणतोय, डिक्रीजिंग फंक्शन असं म्हणतोय. म्हणजे डिक्रीज होता कामा नये, सेम राहिलं तर चालतं आपल्याला. ठीक आहे, नॉन डिक्रीजिंग याचा अर्थ एकतर इन्क्रीजिंग पाहिजे किंवा सेम राहिलं तरी चालतं आपल्याला. सो लक्षात येते का बघा, x1 हा लेस दॅन x2 असताना f ऑफ x1 हा लेस दॅन ऑर इक्वल टू f ऑफ x2 चालतो आपल्याला. नॉन डिक्रीजिंग म्हणतोय मी. नॉन डिक्रीजिंग याचा अर्थ इन्क्रीजिंग किंवा इक्वल असला तरी चालतो. कॉन्स्टंट फंक्शनला काय होणार आहे, त्या फंक्शनच्या इमेजेसची व्हॅल्यू सेमच राहणार आहेत. सो इक्वॅलिटी येणार ना. म्हणजे कॉन्स्टंट फंक्शन हा मोनोटोनिक इन्क्रीजिंग फंक्शन होईल का बघा. कॉन्स्टंट फंक्शन हा मोनोटोनिक इन्क्रीजिंग फंक्शन होईल का. होईल. ठीक आहे. सो एक एक्झाम्पल्स तर तुम्ही भरपूर सारी सांगितली. एक्झाम्पल नोट करू शकता, तुम्हाला जी माहिती असलेली एक्झाम्पल्स. मग एक्झाम्पल्स भरपूर आहेत. y इज इक्वल्स टू f ऑफ x इज इक्वल्स टू x स्क्वेअर आहे. अजून काय x प्लस 1 असेल. त्याचबरोबर कॉन्स्टंट. ठीक आहे, नोट घ्या. याच्या खाली एक नोट घ्या, एव्हरी कॉन्स्टंट फंक्शन इज मोनोटोनिक इन्क्रीजिंग फंक्शन. एव्हरी कॉन्स्टंट फंक्शन इज मोनोटोनिक इन्क्रीजिंग फंक्शन. आता मोनोटोनिक अजून एक वेगळा डेफिनेशन आहे, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन. तर कॉन्स्टंट फंक्शन हे काही स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग होत नाही, पण मोनोटोनिक इन्क्रीजिंग आहे ते. ठीक आहे, सो नोट करा, एव्हरी कॉन्स्टंट फंक्शन इज मोनोटोनिक. इथं माझ्याकडे जागा नाही, तर मी नोट केलं असतं. तुम्ही नोट करून घ्या ते, एव्हरी कॉन्स्टंट फंक्शन इज मोनोटोनिक इन्क्रीजिंग फंक्शन. एव्हरी कॉन्स्टंट फंक्शन इज मोनोटोनिक इन्क्रीजिंग फंक्शन. ठीक आहे. आता दुसरी डेफिनेशन आहे बघा आपली, मोनोटोनिक डिक्रीजिंग फंक्शन. ठीक आहे, मोनोटोनिक डिक्रीजिंग फंक्शन. मोनोटोनिक डिक्रीजिंग फंक्शन याला आपण नॉन इन्क्रीजिंग फंक्शन असं पण म्हणतोय. नॉन इन्क्रीजिंग फंक्शन. सो यामध्ये फक्त फरक काय आहे की x1 हा स्ट्रिक्टली लेस दॅन x2 असेल. म्हणजे जसा डोमेन मधल्या व्हॅल्यूज वाढतील तशा कोडोमेन तर डिक्रीज झाल्या पाहिजेत किंवा इक्वल राहिले तर चालतील. म्हणजे व्हॅल्यूज डोमेन मधल्या इन्क्रीज होत असतील तर त्याचे इमेजेस एकतर डिक्रीज झाल्या पाहिजेत किंवा सेम राहिल्या पाहिजेत. ठीक आहे, मोनोटोनिक डिक्रीजिंगची डेफिनेशन क्लिअर आहे का बघा सगळ्यांना. तुमच्या डोमेन मधल्या व्हॅल्यूज इन्क्रीज होत असताना तुमच्या त्या डोमेन मधल्या व्हॅल्यूजच्या इमेजेस आयदर डिक्रीज झाल्या पाहिजेत किंवा त्या लक्षात येते का सगळ्यांना. लक्षात येते. मोनोटोनिक डिक्रीजिंग फंक्शनची डेफिनेशन लक्षात येते का बघा सगळ्यांना. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर आहे का डेफिनेशन. तुमच्या डोमेन मधल्या व्हॅल्यूज इन्क्रीज होत असताना जर इमेजेसच्या व्हॅल्यूज या आयदर डिक्रीज होत असतील और त्या सेम राहत असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहे, मोनोटोनिक डिक्रीजिंग. त्यालाच आपण नॉन इन्क्रीजिंग फंक्शन असं पण म्हणणार आहे. ठीक आहे, सो डेफिनेशन क्लिअर आहे का बघा सगळ्यांना. क्लिअर आहे का डेफिनेशन. डेफिनेशन क्लिअर आहे का. ओके, सो मला एखादं एक्झाम्पल सांगा याचं एखादं एक्झाम्पल, मोनोटोनिक डिक्रीजिंग फंक्शनचं एखादं एक्झाम्पल हवंय मला. कोणाकडे त्याचं एखादं एक्झाम्पल, मोनोटोनिक डिक्रीजिंगचं एखादं एक्झाम्पल हवंय मला. बघा, मोनोटोनिक डिक्रीजिंग फंक्शनचं एखादं एक्झाम्पल.
कोणाला सांगता येईल का? मोनोटोनिक डिक्रीजिंग म्हणजे डोमेन मधल्या व्हॅल्यूज इन्क्रीज होत असताना को डोमेन मधल्या 1/x हे फारच चांगलं एक्झाम्पल आहे बघा. जसा जसा x इन्क्रीज होत जातो तसा तसा 1/x हा डिक्रीज होत जातोय. ठीक आहे, जसा जसा तुमचा x इन्क्रीज होत जाईल तसा तसा 1/x हा डिक्रीज होत जाईल. ओके, आणि इथं डोमेन काय घ्यावं लागेल? 1/x साठी डोमेन काय घ्यावं लागेल? 1/x साठी डोमेन बघा काय घ्यावं लागेल? फंक्शन डिफाइन व्हायला पाहिजे ना. x हा 0 असून चालणार, ठीक आहे, x हा 0 असून चालणार नाही. सो डोमेन काय घ्यावं लागेल 1/x साठी? आणि नॅचरल नंबरचा सेट चालेल. क्लोज्ड इंटरवल 0 to 1 घेतला, समजा क्लोज्ड इंटरवल 0 to 1 घेतला, तर या आता इथं क्लोज नाही, हा 0 मी स्किप करतोय. 0 to 1 वरती मी समजा 1/x फंक्शन डिफाइन केला 1/x. तर आता हे फंक्शन इन्क्रीजिंग होईल का डिक्रीजिंग होईल बघा बरं. 0 to 1 या इंटरवल वरती, जिथे 0 मी एक्सक्लूड केलाय कारण x = 0 आपल्याला चालत नाही. सो 0 to 1 वरती तुमचं फंक्शन हे इन्क्रीजिंग असेल का डिक्रीजिंग असेल बघा. म्हणजे मोनोटोनिक इन्क्रीजिंग होईल का मोनोटोनिक डिक्रीजिंग होईल 0 to 1 वरती. 1 आता x 0.1 एक घ्या आणि 0.001 एक घ्या. 1/0.1 ची व्हॅल्यू किती येते बघा, म्हणजे 1/0.1, ठीक आहे, 1/0.1 त्याची व्हॅल्यू म्हणजे 0.1 म्हणजे 1/10 म्हणजे 10 येईल. ठीक आहे, 1/0.1 ची व्हॅल्यू 10 येईल, बरोबर आहे ना. 1/0. कारण तुम्ही डिनॉमिनेटरला कितीने मल्टिप्लाय करणार बघा, 0.1 ला 1 करण्यासाठी 10 ने मल्टिप्लाय करणार. सो न्यूमरेटरला 10 ने मल्टिप्लाय करायला लागेल. सो 1/0.1 म्हणजे 10, बरोबर आहे ना. 1/0.1 म्हणजे 10 आणि 1/0.001 म्हणजे किती? 1/0.001 1/0.001 किती येईल बघा बरं. 1/0.001 किंवा जस्ट नॉट 1, 0.01 हा 0.001 1000 येईल आणि 0.01 किती येईल? 0.01 100 येईल. मग मला सांगा या 0 to 1 या इंटरवल वरती फंक्शन मोनोटोनिक इन्क्रीजिंग काय डिक्रीजिंग आहे? 0 to 1 या इंटरवल वरती हे 1/x हे फंक्शन मोनोटोनिक इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे? मोनोटोनिक इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे बघा. मोनोटोनिक इन्क्रीजिंग होईल का डिक्रीजिंग होईल? इन्क्रीजिंग होईल का डिक्रीजिंग होईल? आता 1 ला ती व्हॅल्यू 1 येते बरं का. बघा काय होईल 0.001 ला 1/0.001 ला हा डिक्रीजिंग होईल. लक्षात येते का बघा, डिक्रीजिंगच आहे हे फंक्शन. ठीक आहे, 1/0.001 ला ते आलं होतं किती? 100 आलं होतं. 1/0.001 ला ते किती आलं होतं? 100 आलं. 1/0.01 ला ते 100 आलं होतं. 0.1 ला ते 10 आलं होतं. आणि असं करत करत ते 1 पर्यंत, ज्यावेळेला आपण 1 पर्यंत येणार त्यावेळेला ते किती येणार? 1च होणार. सो हळूहळू हे फंक्शन कसं व्हायला लागले? डिक्रीज व्हायला लागले. हळूहळू हे फंक्शन डिक्रीज व्हायला लागले, म्हणजे हे मोनोटोनिक डिक्रीजिंग फंक्शन आहे. झालं का हे एक्झाम्पल बघा मोनोटोनिक डिक्रीजिंग फंक्शनचं. 1/x हा मी फंक्शन ओपन ऍट 0 आणि क्लोज ऍट 1 ला डिफाइन केला. होईल का हे मोनोटोनिक डिक्रीजिंगचं एक्झाम्पल? होईल का हे मोनोटोनिक डिक्रीजिंगचं एक्झाम्पल बघा बरं. ठीक आहे, सो हे एक आहे. त्यानंतर -x, f(x) = -x होईल का बघा बरं. f(x) = -x, f(x) = -x हे मोनोटोनिक डिक्रीजिंग होईल का? f(x) = -x, ठीक आहे, f(x) = -x हा मोनोटोनिक डिक्रीजिंग फंक्शन होईल का? ओके, सो कारण जसा x1 हा x1 स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन x2 असेल तर -x1 हा लेस दॅन -x2 असतो. सो f(x) = -x हे सुद्धा मोनोटोनिक डिक्रीजिंग फंक्शन आहे. अशी बरीचशी एक्झाम्पल आपल्याला देता येतील.
कॉन्स्टंट फंक्शन हे मोनोटोनिक डिक्रीजिंग होईल का? कॉन्स्टंट फंक्शन हे मोनोटोनिक डिक्रीजिंग फंक्शन होईल का? कॉन्स्टंट फंक्शन हे मोनोटोनिक डिक्रीजिंग फंक्शन होईल का बघा बरं. कॉन्स्टंट फंक्शन हे मोनोटोनिक डिक्रीजिंग फंक्शन होईल का? कॉन्स्टंट फंक्शन ओके फंक्शन. सो मोनोटोनिक इन्क्रीजिंग आणि मोनोटोनिक करा सगळ्यांना. मोनोटोनिक इन्क्रीजिंग आणि मोनोटोनिक डिक्रीजिंग क्लियर आहे का? ओके. सो परत येतो तो टाइप म्हणजे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आणि स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन्स. मोनोटोनिक फंक्शनच्या नंतर येतो तो म्हणजे आता हे मोनोटोनिक फंक्शन दोन टाइपचे आहेत. एक मोनोटोनिक इन्क्रीजिंग, मोनोटोनिक डिक्रीजिंग. ठीक आहे. आता दुसरा टाइप आपण बघणार आहे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन्स. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन्स. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन्स. सो एखादं फंक्शन समजा f हे क्लोज्ड इंटरवल ab वरती डिफाइन केलं असेल तर याला स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन कधी म्हणायचं? तर x1 लेस दॅन x2 असताना f ऑफ x1 हा स्ट्रिक्टली लेस दॅन f ऑफ x2 असेल तर याला स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन म्हणायचं. जर x1 हा स्ट्रिक्टली लेस दॅन x2 असताना f ऑफ x1 हा स्ट्रिक्टली लेस दॅन f ऑफ x2 असेल और ऑल x1 x2 बिलोंग्स टू क्लोज्ड इंटरवल ab. तो डोमेन मधल्या सगळ्या व्हॅल्यू साठी x1 हा स्ट्रिक्टली लेस दॅन x2 असताना f ऑफ x1 हा स्ट्रिक्टली लेस दॅन f ऑफ x2 असेल तर त्याला काय म्हणायचं? मोनोटोनिक. दिस फंक्शन इज कॉल्ड एज अ मोनोटोनिक सॉरी नॉट मोनोटोनिक. दिस फंक्शन इज कॉल्ड एज अ स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन. या फंक्शनला काय म्हणायचं मग? स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन म्हणायचं. इथे इक्वॅलिटी नाहीये बघा. मोनोटोनिक का म्हणायचं नाही याला? कारण इथे इक्वॅलिटी नाहीये. ठीक आहे. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन क्लियर आहे का बघा? स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन मग आपण जे बघितलं आयडेंटिटी फंक्शन हे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन आहे. f ऑफ x इज इक्वल टू x2 हे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन आहे सो ऑन. सो फक्त एवढं लक्षात घ्या कॉन्स्टंट फंक्शन हे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन होत नाही. कॉन्स्टंट फंक्शन हे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन होत नाही. सो सिमिलरली वी कॅन डिफाइन स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन. स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन. स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन. सो स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन मध्ये येतं काय? फक्त येतं f ऑफ x1 हा स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन f ऑफ x2 येतो. ठीक आहे. x1 लेस दॅन x2 असेल तर f ऑफ x1 हा स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन f ऑफ x2 येतो. तर या टाइपच्या फंक्शनला स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन असं म्हणायचं. ठीक आहे. क्लियर आहे का बघा डेफिनेशन ऑफ स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन? डोमेन मधल्या व्हॅल्यूज इन्क्रीज होत असतील तर तुमच्या इमेजेस जर डिक्रीज होत असतील तर त्याला स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन असं म्हणायचं. सो क्लियर आहे का डेफिनेशन ऑफ स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन? स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन बघा सगळ्यांना क्लियर झालं का? मोनोटोनिक इन्क्रीजिंग, मोनोटोनिक डिक्रीजिंग, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आणि स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन. कदाचित तुम्हाला हे सगळे क्लियर झाले असतील. सो थिअरम आपण स्टार्ट करतोय. अजून एक गोष्ट मला नोट करायची आहे. समजा f हा if f is monotonic increasing function, on closed interval ab. समजा f of x हा मोनोटोनिक इन्क्रीजिंग फंक्शन आहे क्लोज्ड इंटरवल ab वरती तर या फंक्शनचा लोअर बाउंड कुठे येईल आणि म्हणजे ग्रेटेस्ट लोअर बाउंड कुठे येईल आणि लिस्ट अपर बाउंड कुठे येईल? बघा फंक्शन हे मोनोटोनिक इन्क्रीजिंग आहे. मोनोटोनिक इन्क्रीजिंग असेल तर त्यावेळेला त्या फंक्शनचा ग्रेटेस्ट लोअर बाउंड कुठे येईल आणि लिस्ट अपर बाउंड कुठे येईल? या व्हॅल्यूज या डोमेन वरती व्हॅल्यूज सगळ्या इन्क्रीज होत असणार आहेत. इन्क्रीज ऑर इक्वल राहत असणार आहेत. तर त्यावेळेला त्याचा ग्रेटेस्ट लोअर बाउंड कुठला येईल आणि लिस्ट अपर बाउंड कुठला येईल सांगता येईल का कोणाला? फंक्शन जर इन्क्रीज होत असेल तर m हा कुठे येणार आहे? ग्रेटेस्ट लोअर बाउंड कुठे येणार आहे? हा m हा f ऑफ a येणार आहे. m हा f ऑफ a येणार आहे. ग्रेटेस्ट लोअर बाउंड हा f ऑफ a येणार आहे आणि लिस्ट अपर बाउंड हा f ऑफ b येणार आहे. क्लियर आहे का बघा सगळ्यांना? की फंक्शन जर मोनोटोनिक इन्क्रीजिंग असेल तर ग्रेटेस्ट लोअर बाउंड हा पहिल्या पॉइंटला येईल आणि
लिस्ट अप्पर बाउंड हा शेवटच्या पॉइंटला येईल. बरोबर आहे ना? क्लिअर आहे का बघा सगळ्यांना? हे क्लिअर आहे का? ओके. आणि समजा फंक्शन जर मोनोटोनिक डिक्रीजिंग असेल, फंक्शन जर मोनोटोनिक किंवा स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असेल तरी सुद्धा, समजा फंक्शन हे मोनोटोनिक डिक्रीजिंग आहे, फंक्शन मोनोटोनिक डिक्रीजिंग असेल तर हा ग्रेटेस्ट लोअर बाउंड कुठे येईल आणि लिस्ट अप्पर बाउंड कुठे येईल? फंक्शन जर मोनोटोनिक डिक्रीजिंग असेल तर त्या फंक्शनचा ग्रेटेस्ट लोअर बाउंड कुठे येणार आणि लिस्ट अप्पर बाउंड कुठे येणार? मोनोटोनिक डिक्रीजिंग फंक्शन आहे तर त्या केस मध्ये त्याचा ग्रेटेस्ट लोअर बाउंड आणि लिस्ट अप्पर बाउंड कुठे कुठे येणार बघा? डिक्रीज व्हायला लागले फंक्शन डिक्रीज व्हायला म्हणजे हळूहळू व्हॅल्यू कमी व्हायला लागली तर त्याचा ग्रेटेस्ट लोअर बाउंड कुठे येणार आणि लिस्ट अप्पर बाउंड कुठे येणार? एफ ऑफ बी, स्मॉल एम हा एफ ऑफ बी असणार आणि कॅपिटल एम हा एफ ऑफ ए असणार. बरोबर आहे का बघा? सगळ्यांना लक्षात येते का? त्याचा लिस्ट अप्पर बाउंड एफ ऑफ ए असणार आणि ग्रेटेस्ट लोअर बाउंड हा एफ ऑफ बी असणार. समजतंय का सगळ्यांना? हे समजतंय का बघा सगळ्यांना? ओके, हे सगळ्यांना समजतंय का बघा? कारण याचा यूज आपण थिअरम मध्ये करणार आहे. सो या थिअरम साठी जेवढ्या प्री रिक्विजिट गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण जवळजवळ क्लिअर करून घेतल्या. सो आपण थिअरमला स्टार्ट करतोय आता. सो नाउ लेट अस गो टू द स्टेटमेंट ऑफ द थिअरम. So let us go to the statement of the theorem. So now let us note the statement of the theorem first. Every monotonic function is Riemann integrable. Every monotonic function is Riemann integrable. Every monotonic function is Riemann integrable. So हे स्टेटमेंट आहे आपलं की आपलं कुठलंही मोनोटोनिक फंक्शन असेल म्हणजे आयदर ते मोनोटोनिक इन्क्रीजिंग असेल, मोनोटोनिक डिक्रीजिंग असेल और कॉन्स्टंट फंक्शन असेल तर ते सगळे रिमान इंटिग्रेबल असतात असं आपल्याला म्हणायचं आहे. स्टेटमेंट लक्षात येते बघा सगळ्यांना? एव्हरी मोनोटोनिक फंक्शन इज रिमान इंटिग्रेबल. स्टेटमेंट लक्षात आले का सगळ्यांना? प्रत्येक मोनोटोनिक फंक्शन हे रिमान इंटिग्रेबल आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. एव्हरी मोनोटोनिक फंक्शन इज रिमान इंटिग्रेबल. क्लियर आहे का स्टेटमेंट सगळ्यांना? स्टेटमेंट सगळ्यांना क्लियर आहे का बघा? एव्हरी मोनोटोनिक फंक्शन हे रिमान इंटिग्रेबल आहे आपल्याला दाखवायचं आहे. मग आयदर आपल्याला काय दाखवायला लागेल? आयदर आपल्याला दाखवायला लागेल की फंक्शन हे कॉन्स्टंट असताना काय होईल, फंक्शन हे इन्क्रीजिंग असताना काय होईल आणि फंक्शन हे स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असताना. कारण मोनोटोनिक मध्ये ते येतात ना, मोनोटोनिक इन्क्रीजिंग म्हणजे कॉन्स्टंट आणि इन्क्रीजिंग, मोनोटोनिक डिक्रीजिंग म्हणजे कॉन्स्टंट आणि डिक्रीजिंग. म्हणजे मी मोनोटोनिक साठी दाखवायचं म्हणजे कशासाठी दाखवेन? फक्त फंक्शन जर समजा फक्त कॉन्स्टंट असेल तर, फक्त स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असेल तर आणि फक्त स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असेल तर, एवढ्या गोष्टीसाठी जर दाखवलं, या तीन केस मध्ये मी जर दाखवलं की फंक्शन रिमान इंटिग्रेबल असते तर चालेल ना? मी फक्त एवढं दाखवेन की कॉन्स्टंट फंक्शन रिमान इंटिग्रेबल आहे, किंवा स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग हा रिमान इंटिग्रेबल आणि स्ट्रिक्टली डिक्रीजिंग हा रिमान इंटिग्रेबल आहे. एवढ्या तीन गोष्टी जर मी दाखवल्या तर मला म्हणता येईल ना एव्हरी मोनोटोनिक फंक्शन इज रिमान इंटिग्रेबल? म्हणता येईल का बघा? मी फक्त तीन केस मध्ये दाखवणार आहे. एक पहिली केस फंक्शन कॉन्स्टंट असेल तर रिमान इंटिग्रेबल असतं. दुसरी केस दाखवणार आहे फंक्शन हे मोनोटोनिक नाही स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असेल तर ते रिमान इंटिग्रेबल असतं. आणि थर्ड केस दाखवणार आहे फंक्शन हे स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असेल तर ते रिमान इंटिग्रेबल असतं. ठीक आहे? सो या तीन केसेस मी दाखवणार आहे. सो याच्यामध्ये एक केस आपण ऑलरेडी बघितली, एव्हरी कॉन्स्टंट फंक्शन इज रिमान इंटिग्रेबल. दाखवले का आपण? एव्हरी कॉन्स्टंट फंक्शन इज रिमान इंटिग्रेबल हे आपण दाखवले. कुठलं दाखवलंय बघा? कधी दाखवले? एक्झाम्पल बघितले, आठवतंय का? असं एक एक्झाम्पल घेतले आपण, त्या एक्झाम्पल म्हणून आपण प्रूव्ह केले बघा. एव्हरी कॉन्स्टंट फंक्शन इज रिमान इंटिग्रेबल. आठवतंय का सगळ्यांना? बघा आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं, त्या एक्झाम्पल मध्ये आपण दाखवलेलं आहे की एव्हरी कॉन्स्टंट फंक्शन इज रिमान इंटिग्रेबल. सो ते परत प्रूव्ह करणार नाही मी. ठीक आहे? तर समजा हा थिअरम आपल्याला आता हा थिअरम समजा जर तुम्हाला एक 10 मार्क, आता हा तुम्हाला क्वेश्चन मॅक्सिमम 10 मार्काला येऊ शकेल. ठीक आहे? हा जर 8 ते 10 मार्काला तुम्हाला, त्यामुळे ते या थिअरमच्या प्रूफ मध्ये मी देत नाहीये. पण जर तुम्हाला क्वेश्चन 10 मार्कासाठी विचारला असेल तर तुम्हाला हे प्रूव्ह करून दाखवायला लागेल की प्रत्येक कॉन्स्टंट फंक्शन कसा रिमान इंटिग्रेबल आहे.
की जे आपण ऑलरेडी एका एक्झाम्पल मध्ये प्रूव्ह करून ठेवले. जमेल ना तुम्हाला तसं? मी इथं फक्त स्टेटमेंट देणार आहे, एव्हरी कॉन्स्टंट फंक्शन इज रिमान इंटिग्रेबल, पण ते स्टेटमेंट मी ऑलरेडी प्रूव्ह केलंय. तुम्हाला परीक्षेत विचारलं 10 मार्कासाठी तर ते तुम्हाला प्रूव्ह करायला लागेल. लक्षात येते का बघा मला काय म्हणायचंय? लक्षात येते का? लक्षात येते का सगळ्यांना? लक्षात येते का बघा? या थिअरम मध्ये आपल्याला 3 केसेस दाखवायचे आहेत, त्यातली एक केस ऑलरेडी आपण दाखवलेली आहे, त्यामुळे मी ती इथं प्रूव्ह करून परत देत बसत नाही. पण परीक्षेमध्ये मात्र जर क्वेश्चन 10 मार्काचा असेल तर तुम्हाला ती प्रूव्ह करून दाखवायला लागेल. लक्षात येते का सगळ्यांना? ओके, सो मी फर्स्ट केस कन्सिडर करतोय. लेट f be a monotonic function on closed interval ab. समजा f हा एक मोनोटोनिक फंक्शन आहे, क्लोज्ड इंटरवल ab वरती डिफाइन केलेला. देन we can consider 3 cases, following 3 cases. आपल्याला 3 केसेस कन्सिडर करता येतील. त्यातल्या केसेस कुठल्या कुठल्या आहेत बघा, मी नोट करून देतो 1 बाय 1 केसेस. पहिली केस मला असं कन्सिडर करता येईल. केस फर्स्ट, f is constant function. दूसरी केस, f is monotonic increasing function. f is monotonic, not monotonic, strictly increasing function. And last case, if f is strictly decreasing function. सो या 3 केसेस आपल्याला कन्सिडर करायला लागतील. एक तर फंक्शन कॉन्स्टंट असेल, किंवा ते स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असेल, किंवा ते स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असेल. ठीक आहे, सो यातली पहिली केस मी ऑलरेडी प्रूव्ह केली आहे. ठीक आहे, सो इफ आय कन्सिडर द फर्स्ट केस, मी तर म्हणतोय वी नो दॅट, पण हे मी ऍक्च्युअली आपण सॉल्व्ह केलंय, त्यामुळे मी म्हणतोय वी नो दॅट एव्हरी कॉन्स्टंट फंक्शन इज रिमान इंटिग्रेबल. एव्हरी कॉन्स्टंट फंक्शन इज रिमान इंटिग्रेबल हे आपण प्रूव्ह केलंय. तुम्हाला हे ते प्रूव्ह करायला लागेल इथं. एव्हरी फंक्शन इज रिमान इंटिग्रेबल. इथं रेफरन्स देते एक्झाम्पलचा. हे त्या एक्झाम्पल मध्ये आपण सोडवलंय. ठीक आहे, एक्झाम्पल नंबर मला काय आता आठवत नाही, पण एक्झाम्पल मध्ये आपण ते सॉल्व्ह केले. ठीक आहे, सो एव्हरी कॉन्स्टंट फंक्शन इज रिमान इंटिग्रेबल हे आपण ऑलरेडी एक्झाम्पल मध्ये बघितले बघा. सो तो पार्ट तुम्हाला इथं प्रूव्ह करायला लागेल. या पहिल्या केस मध्ये तो पार्ट प्रूव्ह करायला लागेल. ठीक आहे, सो पहिली केस क्लिअर आहे का बघा सगळ्यांना? पहिली केस क्लिअर आहे का? पहिली केस क्लिअर आहे का सगळ्यांना? पहिली केस क्लिअर आहे का बघा? पहिली केस क्लिअर आहे का सगळ्यांना? ओके, क्लिअर आहे बघा. ओके, सो सेकंड केस मी आता बघतोय. ठीक आहे, सेकंड केस आपल्याला बघावी लागेल. सो सेकंड केस, इफ f is monotonic increasing function, not monotonic, f is strictly increasing function. f is strictly increasing function. If f is strictly increasing function, then we need to prove the result. समजा f हा strictly increasing function असेल तर काय होईल आपल्याला हे बघायला लागेल. ठीक आहे, so that is if x1 is strictly less than x2, then it implies for all x belongs to closed interval. ठीक आहे, सो आपल्याला दाखवायचं आहे हे फंक्शन रिमान इंटिग्रेबल आहे. हे फंक्शन रिमान इंटिग्रेबल आहे हे दाखवायचं आहे.
म्हणजे डरबॉक्स थेरम नुसार मी एवढं दाखवलं तरी सुद्धा सफिशियंट आहे की मला एक इप्सिलॉन, प्रत्येक इप्सिलॉन साठी मला एक पार्टिशन आणि डेल्टा मिळतोय की ज्या पार्टिशनचा नॉर्म डेल्टा पेक्षा लहान आहे आणि त्या पार्टिशन साठी अप्पर सम मधून लोअर सम सबट्रॅक्ट केली तर तो इप्सिलॉन पेक्षा लहान आहे. एवढं जरी दाखवलं तरी सफिशियंट आहे. ठीक आहे, मी ते नोट करतो. वी विल शो दॅट, वी हॅव टू शो दॅट, we have to show that f is Riemann integrable. आपल्याला for that असं म्हणतो मी, for that from Darboux theorem it is sufficient to prove that काय प्रूव्ह करणं सफिशियंट आहे बघा. तर डरबॉक्स थेरमचं मी स्टेटमेंट लिहितोय. सफिशियंट पार्ट, it is sufficient to prove that for any epsilon greater than 0 exists delta greater than 0 and a partition P norm of P delta such that upper sum of f with respect to P minus lower sum of f with respect to P is strictly less than epsilon. ठीक आहे, हे दाखवलं तरी सुद्धा सफिशियंट आहे. सो लेट अस चूज. आता म्हणजे हे दाखवलं तरी सुद्धा सफिशियंट आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येते का बघा, मी आपल्या फंक्शन साठी अप्पर सम मायनस लोअर सम हा लेस दॅन एप्सिलॉन दाखवणार आहे आणि त्याच्यावरून क्लिअरली म्हणणार की फंक्शन हे रिमान इंटिग्रेबल आहे. सो लक्षात येते का, एवढं दाखवलं तरी इथपर्यंत सगळ्यांना ओके बघा, सगळ्यांना क्लिअर आहे का इथपर्यंत? अप्पर सम मायनस लोअर सम हा लेस दॅन एप्सिलॉन हे रिमान इंटिग्रेबल आहे. ओके, सो ओके देन, सो नाउ okay, we will first consider a partition. So let P be a partition. किंवा इथे पर्यंत मी चूज करतो let delta is equals to epsilon upon f of b minus f of a. डेल्टा मी चूज करतो फर्स्ट, f of b minus f of a असा एक डेल्टा चूज करतो and assume that P is a partition. P is any partition. आता इथं डेल्टा, ओके ठीक आहे, डेल्टा म्हणजे हा घेतो विथ एनी पार्टिशन विथ norm P is less than delta that is epsilon upon f of b minus f of a, and suppose the partition is and given by म्हणतो मी, given by P is equals to, suppose P is x0, x1, x2 so on up to xn equal to b. सो समजा हे ते पार्टिशन आहे. आपलं पार्टिशन आपल्याला दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये ऍक्च्युअली एप्सिलॉन अपॉन f of b minus f of a पेक्षा लहान आहे. ठीक आहे, सो हे पार्टिशन आपण कन्सिडर केलंय. या पार्टिशन साठी मी अप्पर सम मायनस लोअर सम हा लेस दॅन एप्सिलॉन येतो हे दाखवणार आहे. लक्षात येते का बघा सगळ्यांना? इथपर्यंत काय अडचण आहे का कोणाची? इथपर्यंत काय डाऊट आहे का? इथपर्यंत काय डाऊट आहे का बघा? इथपर्यंत कोणाचं काय डाऊट? इथपर्यंत काय डाऊट आहे का बघा? ओके, सो नाउ लेट मी पर्टिक्युलरली एक k चा सब इंटरवल घेतोय. लेट ik is equals to ik be any सब इंटरवल in P. समजा ik हा
पी मधला एक सब इंटरवल आहे xk - 1 to xk, म्हणजे ik हा kth सब इंटरवल आहे. सो मॉड ऑफ ik हा काय असणार आहे बघा, मॉड ऑफ ik that is length of the sub interval ik. लेंथ ऑफ सब इंटरवल म्हणजे इट इज xk - xk - 1. आणि तुम्हाला माहित असायला हवं की आपल्याला नॉर्म पी म्हणजे काय आहे. नॉर्म पी म्हणजे तुमच्या मॅक्सिमम पॉसिबल जो तुमच्या पार्टिशन मधला सब इंटरवल असतो त्याची लेंथ असते, बरोबर आहे का. बघा, नॉर्म पी इज द लेंथ ऑफ द मॅक्सिमम पॉसिबल सब इंटरवल इन द पार्टिशन. सो धिस लेंथ शुड बी स्ट्रिक्टली लेस दॅन ऑर इक्वल टू, ऍक्च्युअली लेस दॅन ऑर इक्वल टू नॉर्म पी. लक्षात आले बघा, mod ik that is the length of the interval ik is xk - xk - 1, but we know that norm p is the length of the maximum possible sub interval in the partition. So the length of the kth interval should be less than or equal to norm of the given partition. क्लियर आहे का बघा, इथपर्यंत क्लियर आहे का. ikth इंटरवल ची लेंथ ही नॉर्म पेक्षा लहान किंवा इक्वल असणार आहे, म्हणजे ik जर मॅक्सिमम असेल तर इक्वल असेल, अदरवाइज याची लेंथ ही नॉर्म पेक्षा लहान असणार आहे. ओके, अँड वी नो दॅट नॉर्म p is strictly less than epsilon upon f of p minus f of a. आपण पाठीमागे नोट केलंय की नॉर्म p हा epsilon upon f of b minus f of a पेक्षा लहान आहे. सो याचा अर्थ mod ik हा strictly less than epsilon upon f of b minus f of a झाला. याला इक्वेशन नंबर 1 देतो मी. याला इक्वेशन नंबर 1 देतोय. इक्वेशन 1 पर्यंत क्लियर आहे का बघा, इक्वेशन 1 पर्यंत सगळ्यांना क्लियर आहे का. इक्वेशन 1 पर्यंत क्लियर आहे का बघा. ओके, सो नाउ let okay, now let mk is the least upper bound of the function over kth sub interval. सो आपल्याला काय माहितीये, mk हा की मी आता हवं तर नोट करतो, ik म्हणजे काय बघा, ik हा xk - 1 to xk पर्यंतचा काय आहे, सब इंटरवल आहे. ik हा xk - 1 पासून xk पर्यंतचा सब इंटरवल आहे. mk, कॅपिटल mk हा ik वरचा काय आहे, लिस्ट अप्पर बाउंड आहे. मग mk काय असेल, कॅपिटल mk काय असेल बघा, की जिथे f हा मोनोटोन स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन आहे, f हा स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन आहे, तर mk काय असेल, या इंटरवल वरती mk म्हणजे लिस्ट अप्पर बाउंड काय असेल. मगाशी आपण बघितलं बघा नोट मध्ये की फंक्शन जर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असेल एखाद्या इंटरवल वरती तर त्याचा लिस्ट अप्पर बाउंड काय असतो, त्याचा लिस्ट अप्पर बाउंड काय असतो बघा बरं. त्याचा लिस्ट अप्पर बाउंड काय असतो, xk, f of xk ला त्याचा लिस्ट अप्पर बाउंड असेल. लक्षात येते का बघा, f of xk ला त्याचा लिस्ट अप्पर बाउंड असेल. द लिस्ट अप्पर बाउंड विल बी ॲट f of xk. क्लियर आहे का बघा, f of xk ला त्याचा लिस्ट अप्पर बाउंड असेल. अँड सिमिलरली स्मॉल mk is the least upper bound of the function, greatest upper bound of the function at the kth interval, and that should be f of xk minus 1. सो क्लियर आहे का बघा, कॅपिटल mk आणि स्मॉल mk क्लियर आहे का सगळ्यांना, कॅपिटल mk आणि स्मॉल mk क्लियर आहे का, कॅपिटल mk आणि स्मॉल mk क्लियर आहे का बघा. लिस्ट अप्पर बाउंड त्याच्या या एंडला असणार आहे आणि ग्रेटेस्ट लोअर बाउंड हा या स्मॉल एंडला असणार आहे. ठीक आहे, सो ओके देन याला इक्वेशन नंबर देऊ आपण 2 3. इक्वेशन नंबर 2 3. नाउ कन्सिडर upper sum of the function f over p minus lower sum of the function over p, and that will be, so upper sum म्हणजे तुम्हाला माहिती आहे here k varies from 1 to n, mk into mod ik. आपल्याला काय माहिती आहे, अप्पर सम म्हणजे लिस्ट अप्पर बाउंड आणि त्या इंटरवलची लेंथ याचं मल्टिप्लिकेशनची सम,
आणि लोअर सम म्हणजे काय माहिती समेशन k व्हेरीज फ्रॉम 1 टू n ग्रेटेस्ट लोअर बाउंड आणि ते इंटरवलची लिमिट याच्या प्रोडक्टचं सम. सो अप्पर सम मायनस लोअर सम क्लियर आहे का बघा सगळ्यांना? अप्पर सम मायनस लोअर सम क्लियर आहे का? ही स्टेप लक्षात आली का? अप्पर सम म्हणजे ही, लोअर सम म्हणजे ही. क्लियर आहे का बघा? अप्पर सम मायनस लोअर सम क्लियर आहे का सगळ्यांना? ओके ओके, अप्पर सम मायनस लोअर सम क्लियर आहे का? सो मग परत मला काय करता येतं? अप्पर सम मायनस लोअर सम म्हणजे काय नोट करता येईल बघा? सो दॅट इज अप्पर सम ऑफ f विथ रिस्पेक्ट टू p मायनस लोअर सम ऑफ f विथ रिस्पेक्ट टू p इज इक्वल टू समेशन मी कॉमन आउट केलं, हा mk आणि हा स्मॉल mk याचा डिफरन्स आणि इनटू मॉड ik. सो दॅट इज लेंथ ऑफ ik. ठीक आहे. पण इक्वेशन 1 मध्ये आपण काय नोट केलं बघा? इक्वेशन 1 मध्ये मॉड ऑफ ik हा लेस दॅन एप्सिलॉन अपॉन f ऑफ t मायनस f ऑफ a नोट केलाय. सो दिस इज स्ट्रिक्टली लेस दॅन समेशन k व्हेरीज फ्रॉम 1 टू n mk मायनस mk नोट करतो मी. मॉड ik इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन अपॉन f ऑफ t मायनस f ऑफ a नोट केलाय आपण. दिस इज फ्रॉम 1. दिस इज फ्रॉम 1. तो हे मी समजा बाहेर काढले एप्सिलॉन अपॉन f ऑफ b मायनस f ऑफ a बाहेर काढला. ठीक आहे. समेशन k व्हेरीज फ्रॉम 1 टू n. ठीक आहे. आणि कारण ही टर्म काही k वरती डिपेंड नाही त्यामुळे ती बाहेर काढली समच्या. कॅपिटल mk म्हणजे मला माहिती आहे कॅपिटल mk इज दैट f ऑफ xk f ऑफ xk कॅपिटल mk हा f ऑफ xk ला असणार लिस्ट अपर बाउंड आणि ग्रेटेस्ट लोअर बाउंड हा f ऑफ xk minus 1 ला असणार. सो दिस इज फ्रॉम 2 and 3. फ्रॉम 2 and 3. सो क्लियर आहे का बघा इथपर्यंत सगळ्यांना? इथपर्यंत सगळ्यांना क्लियर आहे का? हे इक्वेशन 2 वरून कॅपिटल mk ची व्हॅल्यू आणि स्मॉल mk ची व्हॅल्यू रिप्लेस केली आपण. कॅपिटल mk आणि स्मॉल mk ची व्हॅल्यू रिप्लेस केली बघा. सो ओके. सो देन finally आफ्टर समिंग तो या स्टेप नंतर इक्वल स्टेपला काय बघा? सो दॅट इज इक्वल टू एप्सिलॉन अपॉन f ऑफ b मायनस f ऑफ a. ही सम जर केली मी, ही सम केली तर काय मिळेल बघा? f ऑफ x1 मायनस f ऑफ x0 k1 असताना हे मिळेल, k2 असताना काय मिळेल? f ऑफ x2 मायनस f ऑफ x1 and so on f ऑफ xn मायनस f ऑफ xn मायनस 1 मिळेल. पण या सम मध्ये परत f ऑफ x1 ला हा मायनस f ऑफ x1 हा f ऑफ x2 पुढे कुठे कॅन्सल होईल आणि हा f ऑफ xn मायनस 1 पाठीमागे कुठे कॅन्सल होईल. सो फायनली तुमच्याकडे राहील काय फक्त बघा? तो कॅन्सलेशन नंतर तुमच्याकडे फक्त दोनच टर्म्स राहतील एप्सिलॉन अपॉन f ऑफ b मायनस f ऑफ a इनटू इथं काय राहिलं बघा? f ऑफ xn मायनस f ऑफ x0 but that is equals to epsilon upon f of b minus f of a. f of xn म्हणजे काय माहिती आहे? b आणि x0 म्हणजे a आहे. सिन्स पार्टिशन मध्ये xn म्हणजे b नोट केलाय, x0 म्हणजे a नोट केलाय आणि याला ही टर्म कॅन्सल. क्लियर आहे का बघा? इथपर्यंत क्लियर आहे का सगळ्यांना? इथपर्यंत क्लियर आहे का? सो डेल्टा इप्सिलॉन अपॉन f ऑफ p मायनस f ऑफ a का चूज केला हे तुम्हाला लक्षात आलं असेल, कारण जेणेकरून आपल्याला शेवटी इप्सिलॉन मिळावा म्हणून आपण डेल्टा तसा चूज केला होता. ठीक आहे. डेल्टा हा इप्सिलॉन अपॉन f ऑफ b मायनस f ऑफ a का चूज करायचा? जेणेकरून या टर्म कॅन्सल होऊन शेवटी आपल्याला इप्सिलॉन मिळावा म्हणून डेल्टा हा तसा चूज केला. डेल्टा आपण काय पण चूज करू शकतो. सो मी इप्सिलॉन अपॉन f ऑफ b मायनस f ऑफ a चूज केला जेणेकरून फायनली मला इप्सिलॉन मिळावा. सो क्लियर आहे का इथपर्यंत सगळ्यांना? इथपर्यंत क्लियर आहे का बघा? इथपर्यंत क्लियर आहे? इथपर्यंत क्लियर आहे का बघा सगळ्यांना? ओके ओके देन बस फायनली or any epsilon greater than 0 there exists delta greater than 0 and a partition p
with norm p less than delta such that upper sum of f with respect to p minus lower sum of f with respect to p strictly less than epsilon. Thus, hence f is Riemann integrable. f is Riemann integrable. क्लियर आहे का बघा? क्लियर आहे का बघा इथपर्यंत? हे लक्षात आलं का? केस सेकंड प्रूव्ह केली बघा आपण. केस सेकंड प्रूव्ह झाली. क्लियर आहे का सगळ्यांना? केस सेकंड क्लियर आहे का बघा? केस सेकंड सगळ्यांना क्लियर आहे का बघा? ओके बघा सगळ्यांना क्लियर आहे का केस सेकंड? सिमिलरली वी कॅन प्रूव्ह केस थर्ड. सिमिलरली जसं आता स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग साठी प्रूव्ह केलं, जसं आपण स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग साठी प्रूव्ह केलं तसं स्ट्रिक्टली डिक्रीजिंग साठी प्रूव्ह करू शकतो. जमेल का प्रूव्ह करायला? जसं आपण स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग साठी प्रूव्ह केलं तसंच आपण स्ट्रिक्टली डिक्रीजिंग साठी सुद्धा प्रूव्ह करू शकतो. जमेल का प्रूव्ह करायला? जसं स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग साठी प्रूव्ह केलं तसं स्ट्रिक्टली डिक्रीजिंग साठी करू शकतो. जमेल का सगळ्यांना प्रूव्ह करायला बघा? जमेल का? सो याचं प्रूफ तुम्ही लिहा आणि ग्रुप वरती पोस्ट करा. सो याचं प्रूफ तुम्ही लिहा आणि ग्रुप वरती पोस्ट करा. ठीक आहे, जेणेकरून मला जर काही चुका असतील तर सांगता येतील. सो ओके, थँक्यू ऑल. थांबतोय आपण. ठीक आहे, थँक्यू ऑल. थांबतोय आपण. सो याचं राहिलेलं जो थर्ड केस आहे, थर्ड केस तुम्ही प्रूव्ह करा. सो प्रूव्ह करून ग्रुप वरती पोस्ट करा. सो थांबतोय आपण.